हाय मैत्रिणींनो, स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। मी आहे नीता घुमडे आणि संध्याकाळचे वाजलेत आता 6:30। आता झाडून भांडे वगैरे झाले आणि थोडंसं बसले मी। तर आज संध्याकाळच्या जेवणामध्ये आजचा बेत काय आहे, तर आजचा बेत खूप छान आहे। तर आज मी बनवणार आहे बघा बोलताना पण बोबडी वळायली। तर आज मी बनवणार आहे माझी टेस्टी भाजी आणि सगळ्यांची, आमच्या फॅमिली सगळ्यांची फेवरेट आहे डाळबट्टी। तर डाळबट्टी आज मी बनवणार आहे आणि सुट्टीत आज काहीतरी मस्त वेगळं काहीतरी खावं, रोज ते डाळ चपाती वरण भात हे खाऊन खाऊन कंटाळा येते। तर आज मी मस्तपैकी आजची रेसिपी आपली आहे डाळबट्टी। आणि मी स्पेशल वगैरे दळण वगैरे काही बाहेरून आणत नाही, दळून त्याच्यासाठी कोणी कोणी आणताना बट्टीसाठी स्पेशल दळून। तर मी आज काय नाही, तर मी गव्हाच्या पिठापासूनच आज डाळबट्टी बनवणार आहे। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। तर रेसिपी आजची आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। तर आता आपण सुरुवातीला डाळ शिजवायला घेऊया। तरी इथे 1 वाटी मी तुरीची डाळ घेतलेली आहे। तर तुम्हाला जर आवडत असेल तर याच्यामध्ये मुगाची डाळ पण ॲड करू शकता। तर इथे आता मी मीठ टाकले आणि हळद टाकली आणि काय होतं वरणाला जबरदस्त अशी टेस्ट येते। तर इथे आपण आता पीठ मळून घेऊया बट्टीचं। तर इथे मी जाडसर असं जे रेग्युलर आपण यूज करतो चपात्या बनवण्यासाठी, तर तेच मी पीठ इथे वापरते। तर थोडंसं तुमचं जाड असेल पीठ तर त्याच्यामध्ये थोडंसं काय करायचं, चाळून घ्यायचं। आणि इथे मी 1 वाटी रवा घेतला। जर रवा थोडंसं जाड असेल ना तर मिक्सरला तुम्ही काढून घ्या। तर याने काय होतं आपल्या जे बट्टे असतात ना खुसखुशीत असे छान होतात। तर याच्यामध्ये मी 1 चमच हळद टाकली। हळद पूर्ण ऑप्शनल आहे, जर आवडत नसेल तर नाही टाकू शकता। तर इथे मी आता मोठे 2 चमचे भरून ओवा घेतला। ओवा असा हातावर कुस्करून टाकून घ्यायचं, याने काय होतं आपल्या बट्ट्याची टेस्ट पण खूप छान येते आणि पचायला पण छान लागतं। तर इथे मी 1 वाटी भरून असा मस्त असा तूप घेतले आणि गरम करून घेतले। तर याने पण आपल्या बट्टीला खुसखुशीतपणा येतो आणि छान लागते। आणि तर चला चवीनुसार मीठ टाकले मी आणि आता सगळं जे तूप टाकलं होतं ना आपण, तर सगळ्या पिठाला असं चोळून वगैरे घ्यायचं जेणेकरून सगळ्या पिठाला लागलं पाहिजे। तर इथे मी अजून एक सांगते, कोमट पाणी घेतलेलं आहे। तर बट्ट्या कधी पण थंड्या पाण्याने मळायच्या नाही। तर इथे कोमट पाण्याने जर मळल्या ना तर अशा वातळ होत नाहीत आपल्या बट्ट्या आणि खुशखुशीत होतात। तर आता मी थोडं पाणी करून याचा आता पीठ मळून घेणार आहे, उंडा मळून घेणार आहे। तर हे बघू शकता की त्याचा सॉफ्ट असा उंडा मळून घेतलेला आहे मी। तर याला आता 5 ते 10 मिनिटासाठी झाकून ठेवून द्यायचं आहे। तर ते वरण पण आपलं मस्त छान असं शिजलेलं आहे। तर आता आपण करूया फोडणीची तयारी। तर इथे मी मोठा 1 आकाराचा टोमॅटो कापला, कढीपत्ता घेतला, अद्रक लसूणची पेस्ट घेतली, 1 कांदा घेतला, तर बारीक अशी कट करून घेतले। तर आता आपण फोडणीला सुरुवात करूया। तर इथं पातेल्यामध्ये तेल टाकलेलं आहे मी। तेल छान गरम झालं की याच्यामध्ये मोहरी टाकायची, जिरे टाकायचे आणि जो कांदा कापलेला आहे तो टाकून घ्यायचा। आणि याच्या कांदा थोडासा लाल झाल्यानंतर याची जी आपण अद्रक लसूणची पेस्ट केली होती ते टाकून घ्यायची आणि मस्त का वास जाईपर्यंत, आपल्याला याची कच्चापणा जाईपर्यंत छान तेलामध्ये परतून घ्यायचं। याच्यानंतर मी याच्यामध्ये टोमॅटो टाकला 1 मोठ्या आकाराचा, लाल तिखट टाकलं 1 चम्मच, तुम्हाला जर आवडत असेल तर कमी जास्त करू शकता। याच्यानंतर गरम मसाला टाकला मी 1 चम्मच भरून आणि याच्यानंतर जो आहे आपलं वरण शिजलेलं आहे तर ते याच्यामध्ये टाकूया। तर आता याच्यामध्ये मस्त असं जसं लागेल तसं बट्टीला तसं असा थोडं पातळच लागतं, जास्त घट्ट पण लागत नाही। तर मीडियममध्ये आपण, जास्त घट्ट नाही, तुमच्या आकाराने तुम्ही करू शकता, तर सहसा पातळ लागतं। याच्यानंतर मी चवीनुसार मीठ टाकले आणि आता वरण आपण उकळी येऊ देऊया। तर याच्यानंतर बघू शकता 5 ते 10 मिनिटानंतर पीठ आपलं छान असं मऊ झालेलं आहे, थोडंसं फुगलेलं पण आहे। आणि सांगायचं म्हणजे मी याच्यामध्ये अजिबात खायचा सोडा वापरला नाही। कोणी कोणी खायचा सोडा वापरतो, तर मी खायचा सोडा अजिबात वापरला नाही। याच्यामध्ये फक्त मी गरम तूप आणि कोमट पाण्याने पीठ मळलेलं आहे। तर अशा पद्धतीने बघू शकता। तर या साईजचे मी नवशिक्यासाठी खास रेसिपी आहे, ज्यांना डाळबट्टी बनवायला अवघड जाते तर तुम्ही या पद्धतीने बनवू शकता। आणि मी याच्यानंतर दुसरी पण एखादी डाळबट्टीची रेसिपी जी आहे ना, घडीची बट्टी असते ना, तर ती मी पुन्हा हे करणार आहे। तर ही खास नवशिक्यासाठी आहे, जे बिगिनर आहेत त्यांच्यासाठी। तर ही मी अशी झाली आपल्या बट्ट्या अशा बनवून। तर आता आपण सगळ्या बनवून घेऊया। तर हे बघू शकता, हे सगळ्या अशा बट्ट्या मी बनवून घेतलेल्या आहेत या आकाराच्या। तुम्ही मोठ्या कमी करू शकता थोड्याशा, कारण कसं मोठ्या आकाराच्या जर केल्या ना त्यामधून थोड्याशा कच्च्या राहतात, त्याच्यामुळे अशा थोड्याशा तापट्या करायच्या। तर इथे मी सगळे इडली पात्र इथं ठेवलेलं आहे। तर मी इडली पात्रामध्ये वाफवून घेणार आहे।
कोणी याला पाण्यामध्ये उकळून घेतं, कोणी कढईमध्ये भाजून घेतात ना. तर मी आज इडलीच्या पात्रामध्ये ही करणार आहे. तर ही सगळी पाणी वगैरे गरम झालं तर इडली पात्रामध्ये खाली मी 1-2 तांबे पाणी टाकून ठेवलेलं होतं. तर ते छान असं गरम झालं. तर याच्यामध्ये सगळी इडली पात्र घेतले. त्याच्यामध्ये आता हे सगळे आपण बट्ट्या टाकून घेऊया आणि याला 10 ते 15 मिनिटासाठी आपण छान याला वाफवून घेऊया. तर 10 ते 15 मिनिटानंतर याला एकदा पुन्हा एक चेक करायचं आहे. तर बघू शकता थोडंसं कच्चं राहिलेलं आहे. तर याला पुन्हा आपण एखाद्या 2 ते 3 मिनिटासाठी पुन्हा एकदा झाकण ठेवून द्यायचं आहे आणि पुन्हा एकदा आपण याला वाफवून घेऊया. तर हे बघू शकता सगळे आपले बट्टे जे आहे ते वाफवून झालेले आहेत आणि किती मस्त अशा दिसायला त्यांना. तर आता हे काय करायचं, जे आपण कापून घेतल्या ना तर ते थोडेसे घडे अशा थोड्याशा मोकळ्या करायचे, जेणेकरून तळताना ना अशी म्हणजे लेअर येतात त्याला. तर जास्त करून घ्यायच्या नाही ना, तर तळताना काय होतं ते एकदम चुरा होऊन जातं. तिथे मी कढई ठेवली तापायला, तेल टाकले त्याच्यामध्ये आणि आता मस्त आपण हे बाफळे जे आहेत आपले बट्टे जे आहेत ते आपण तळून घेऊया. आणि तळताना खालीवर थोडंसं करायचे आहेत, जेणेकरून सगळ्या बाजूनी सारख्या अशा फ्राय झाल्या पाहिजे, तळल्या पाहिजे. तर हे बघू शकता किती मस्त अशा लाल झालेल्या आहेत, ब्राऊन कलर आलेला आहे. तर अशाच पद्धतीने आपण सगळ्या आता ह्या बट्ट्यात तळून घेऊया. सगळं तेल आता हे मी सगळं झिरपून घ्यायचं आहे, तेल सगळं झिरपून घ्यायचं आहे. आणि बघू शकता आता आपण सगळे आता बट्टे इथं मी तळून घेणार आहे. आणि आता आपण सर्व करूया. बट्ट्या वगैरे तयार झालेल्या आहेत आपल्या. तर इथे मी एका प्लेटमध्ये बट्ट्या घेतल्यासोबत मस्त असं तूप घेतलेलं आहे. तर चला आपल्या बट्ट्या वगैरे बनवून झालेले आहेत. तर बघू शकता की खुसखुस झालेले आहेत. तर आता त्याला खायचं कसं, तर असं चुरून घ्यायचं, सगळं असं मिक्स करायचं. मस्त बघू शकता की बारीक असं चुरलेलं आहे. त्याच्यावर मस्त असं वरण टाकायचं, त्याच्यावर तुपाची धार टाकायची आणि मस्त असं मिक्स करून खायचं, सोबत कांदा. तर चला आजची डाळ बट्टीची रेसिपी कशी वाटली ते नक्कीच कमेंट करून